रुपेश गुजराती आपल्याला सिन्नरहून प्रश्न विचारतात। नमस्कार। हॅलो रुपेश जी। रुपेश गुजराती बोलतो मॅडम, मी नाशिक वेस्ट सिन्नर जिल्हा बोला ना। माझा प्रश्न असा आहे की सौर ऊर्जा हे आपण बसवलं तर त्याचा घरातील जे म्हणजे व्होल्टेजची जी फ्रिक्वेन्सी आहे, जे मोठ्या मोठ्या वस्तू आहेत, काय परिणाम होतो का? तुमचा फ्रीज, टीव्ही असं व्होल्टेज कमी जास्त झाल्यानंतर? त्यानंतर दुसरं असं की एखाद्या अपार्टमेंट मध्ये जितके फ्लॅट असतात त्यापैकी कोणाला ते नकोच आहे, मग आपल्याला तर रूफ नाही, मग त्यांनी त्याची सोय कशी करायची ते एक. आणि म्हणजे आपण समजा 5 फ्लॅट पैकी 4 जणांना नको आहे, आपल्याला पाहिजे, पण मग ते आपल्याला टेरेस वापरू देणार नाही, मग कशी काय सोय होऊ शकते? काय पर्याय आहे? त्यानंतर मग दुसरं असं की मॅडम म्हटलं की वीज बिल कमी येतो. किती जरी झालं तरी आता सध्याचं जे वीज बिल आहे ते ऍव्हरेज नुसार ते घेतातच. आपण वापरा किंवा नका वापरू, ते 500 ते काय इंधन भार वगैरे असं तसं लावून किती केलं तरी 500-700 मिनिमम किती गरीब माणूस असो त्याला बिल येतच. आता ही सच्ची हकीकत आहे आमच्या गावामध्ये. बरोबर. मग ते कसं काय आपण कमी जास्त काय करता येईल? नक्की, मला वाटतं आपण खूप चांगले प्रश्न विचारलेत, तर मी त्यांच्याकडे येतेच आहे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न त्यांनी विचारले. त्यांचा आपण आधी त्यांच्या प्रश्नांकडे येऊया की त्यांचं म्हणणं आहे की सौर पॅनल बसवल्यानंतर घरात जी आपण मोठी उपकरणं वापरतो, म्हणजे टीव्ही असेल, एसी असेल, फ्रीज असेल, तर त्याच्यात काही फ्लक्च्युएशननी परिणाम होतो का, हा एक त्यांचा प्रश्न होता. आणि दुसरा त्यांचा खूप महत्त्वाचा प्रश्न होता की अपार्टमेंटमध्ये इतरांना हे नको आहे आणि आपल्याला हे हवं आहे, तर ते त्यांचं टेरेस वगैरे वापरू देणार नाही, तर मग त्याच्यासाठी काही पर्यायी व्यवस्था आपल्यासाठी करता येईल का, हा त्यांचा एक दुसरा प्रश्न होता. आणि तिसरा आपण विचारूया, पण आधी या 2 प्रश्नांची मला वाटतं आपण उत्तरं द्यावीत. घरातली जी सौर उपकरणं आहेत तर त्यांच्या फ्रिक्वेन्सीशी किंवा व्होल्टेजशी इथेच सोलार इन्व्हर्टरचं काम येतं. ते त्या व्होल्टेजशी किंवा त्यांच्याशी तो प्रॉपरली सिंक्रोनाइज केले जातं. आता खूप ॲडव्हान्स लेवलचे ऑन ग्रीड सिस्टीमसाठी इन्व्हर्टर अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न येत नाही. आता ही टेक्नॉलॉजी अतिशय मॅच्युअर झालेली आहे, तर त्याच्यामुळे सगळी उपकरणं तुमची त्याच्यावरती व्यवस्थित चालतात. दुसरी गोष्ट, तुम्हाला रूफटॉपवरती जर सोलार बसवायचं असेल तर सोसायटीच्या कॉमन ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लाइटिंग किंवा पंप, आणि ह्याच्यासाठी तुम्ही सोलार लावू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सची परमिशन अतिशय आवश्यक असते. आणि इन केस तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या रूफटॉपवरती जर सोलार लावायला इतर परमिशन देत नसतील तर व्हर्च्युअल नेट मीटरिंगचा एक ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. इन फ्युचर ह्या गोष्टी खूप वेगाने वाढतील. व्हर्च्युअल नेट मीटरिंग, मला वाटतं याच्याविषयी आपण बोलूया की हे म्हणजे काय. पण मग दुसरं काही पर्यायी व्यवस्था आपल्याला करता येईल का, की गॅलरीमध्ये किंवा या पद्धतीने काही पॅनल बसवता? सध्या तरी आता तरी ते तसं करणं एवढं सेफ नाहीये, कारण त्याच्यासाठी शॅडो ही गोष्ट खूप धोकादायक असते. जी जागा आहे ती 24 तास आणि 12 महिने शॅडो फ्री असणं गरजेचं आहे. सोलार ज्या ठिकाणी तुम्ही सोलार पॅनल लावणार आहात ती गॅलरीमध्ये कधी ना कधी तुम्हाला शॅडो येणार, आणि ते शॅडो म्हणजे सोलारसाठी अगदी कॅन्सर सारखं आहे. बरं. आणि त्यांचा तिसरा प्रश्न हा महत्त्वाचा प्रश्न होता की आपण अगदी सोलार बसवलं आणि या पद्धतीने गेलो तरी येणारं जे कमीत कमी विजेचं बिल आहे तर भरावंच लागतं, म्हणजे त्याच्यात काही पुन्हा आपल्याला फिक्स चार्जेस द्यावेच लागतात. कारण ऑन ग्रीड सिस्टीममध्ये काय आहे की डिस्कॉमचे जे ग्रीड आहे इट ॲक्ट्स एज बॅटरी म्हणून तुमच्यासाठी काम करतं. तर त्याच्यामुळे त्याचे फिक्स चार्जेस हे तुम्हाला द्यावेच लागतात. पण ते तुमच्या वीज बिलाशी जर कम्पेअर केलं तर ते हे फिक्स चार्जेस अतिशय कमी असतात, 5 ते 10% असतात. त्याच्यामुळे 90% वीज बिलामध्ये नक्कीच बचत होते.